राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील चना गावात मणिराम आपल्या कुटुंबासोबत राहत होता. तो पेशाने सरकारी शिक्षक होता आणि त्याचं आयुष्य सामान्यपणे सुरू होतं. या दरम्यान त्याची ओळख काशनी गावातील पूजा हिच्यासोबत झाली. ही ओळख हळूहळू प्रेमात बदलली. काही काळ दोघांमध्ये सर्व काही ठीक होतं. मात्र मागील काही दिवसांपासून त्यांच्या नात्यात सतत वाद होऊ लागले. पूजा ही अंगणवाडीमध्ये सुपरवायझर या पदावर कार्यरत होती. ती मणिरामसोबत लग्न करण्याच्या मुद्द्यावर ठाम होती. तिचा हा हट्ट मणिरामसाठी दिवसेंदिवस अडचणीचे कारण ठरत होता. वारंवार लग्नाचा विषय निघाल्यामुळे सरकारी शिक्षक मणिराम मानसिक तणावामध्ये राहू लागला होता. मणिरामचे आधीपासूनच लग्न झाले होते, म्हणून तो त्याच्या प्रेयसीला वारंवार समजावत होता की बायकोला घटस्फोट मिळाल्यानंतर तो तिच्यासोबत नक्की लग्न करेल. परंतु पूजा त्याचं कोणतंच बोलणं ऐकायला तयार नव्हती. तिच्या हट्टामुळे त्रस्त होऊन मणिराम तिच्यापासून सुटका मिळवण्याचे मार्ग विचार करू लागला. 10 सप्टेंबर 2025चा दिवस होता. शिक्षक मणिराम आपली ड्युटी संपवून बाडमेरमधील शिवनगर येथे आपल्या घरी परतला होता. तो घरी येऊन विश्रांती घेत होता. तेवढ्यात अचानक दाराची बेल वाजली. मणिरामला वाटलं की कदाचित एखादे शेजारी असेल. त्याने मुख्य दरवाजा उघडताच समोर पूजाला पाहून तो चकित झाला. त्याच्या नजरा तिच्यावर स्थिरावलेले पाहून पूजा म्हणाली, मी काही आठवं आश्चर्य नाही, तू मला अशा प्रकारे का पाहत आहे. त्यानंतर दोघेही घराच्या आतमध्ये गेले. मणिरामने चहा बनवून घेऊन आला. दोघेजण चहा पीत बोलू लागले. बोलताना पूजाने टोमणा मारत विचारले, तुझं माझ्याशी मन भरलं आहे का, म्हणून तू माझा नंबर ब्लॉक केला आहे. तरी सुद्धा मी तुला सोडणार नाही. मी तुझ्यावर विश्वास ठेवून तन मन धनाने स्वतःला तुला अर्पण केले. तू मला लग्नाचे वचन दिले होते. आता तू त्यातून माघार घेत आहे आणि वेगवेगळी कारणे सांगत आहे. पण अशी कारणे चालणार नाही. तुला लवकरात लवकर माझ्यासोबत लग्न करावेच लागेल. यावर मणिरामने आपली बाजू मांडताना सांगितले की त्याने लग्नाला नकार दिलेला नाही. फक्त इतकेच सांगतो आहे की बायकोसोबत घटस्फोटाचा खटला सध्या न्यायालयात सुरू आहे. तसा घटस्फोट मिळेल तसा तो पूजासोबत लग्न करेल. बायकोशी घटस्फोट झाल्याशिवाय तो दुसरे लग्न करू शकत नाही. हे ऐकून पूजा नाराज झाली. ती म्हणाली, अशा प्रकारे तर घटस्फोट व्हायला 10 वर्षे लागू शकतात. कोर्टात केस चालूच राहील आणि ती इतकी वर्ष वाट पाहू शकत नाही. तिने त्याच्यावर विश्वास ठेवून आपले सर्व काही दिले आहे. आता ती दुसऱ्या कोणासोबत लग्न करू शकत नाही. म्हणून मणिरामने तिला आपल्या कुटुंबाशी भेट करून द्यावी अशी मागणी ती आता करू लागली, जेणेकरून ती सर्वांना खरी गोष्ट सांगून लग्नासाठी राजी करू शकेन. मणिरामने पुन्हा तिला समजावण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, तो लग्न नाकारत नाही, मग आत्ताच कुटुंबियांना भेटवण्याची गरज नाही. वकिलाने खात्री दिली आहे की काही दिवसातच घटस्फोट होईल. तोपर्यंत तिने थोडा संयम ठेवावा. बायकोसोबत घटस्फोट मिळतात तो तिच्याशी लग्न करेल. तो तिला म्हणाला, तू सुशिक्षित आहे आणि समजूतदार आहे, तरी सुद्धा विनाकारण लग्नावरून भांडत आहे. थंड डोक्याने विचार केला तर तिला कळेल की तो बरोबर बोलत आहे. पूजालाही माहीत होते की घटस्फोट होईपर्यंत त्यांचे लग्न कायदेशीर ठरणार नाही. तरी देखील ती त्याच्यावर दबाव टाकत होती, जेणेकरून तो तिला विसरू शकणार नाही. पूजा झुंझुनू जिल्ह्यातील सूरजगड पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या काशनी गावाची रहिवाशी होती. ती अंगणवाडीमध्ये सुपरवायझर या पदावर शिक्कर जिल्ह्यातील खंडेला येथे कार्यरत होती. पूजा घटस्फोटित होती. तिने 2019 मध्ये आपल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतला होता. घटस्फोटानंतर ती खंडेला येथे राहून नोकरी करत होती. तिचे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध झाले होते. याच कारणामुळे ती आपल्या नवऱ्याला मनापासून स्वीकारू शकली नव्हती. याच कारणामुळे तिने नवऱ्यापासून घटस्फोट घेतला होता. 2019 ते 2024 या काळात पूजा एकटीच राहिली. या कालावधीत तिला जीवनसाथीची गरज जाणवू लागली. म्हणूनच ऑगस्ट 2024 मध्ये तिने वर्तमानपत्रात एक वैवाहिक जाहिरात दिली. त्या जाहिरातीत तिने नमूद केले होते की ती घटस्फोटित आहे आणि अंगणवाडीमध्ये सुपरवायझर पदावर कार्यरत आहे. तिला घटस्फोटित आणि सरकारी नोकरी करणारा सेम वयाचा जीवनसाथी हवा होता. या वैवाहिक जाहिरातीतील पूजाने आपला मोबाईल नंबर दिला होता. बाडमेर जिल्ह्यातील चवा गावचा रहिवासी मणिराम, जो पेशाने सरकारी शिक्षक होता, त्याने ही जाहिरात वाचली. त्याने दिलेल्या मोबाईलवर
त्याने दिलेल्या मोबाईल नंबरवर पूजाशी संपर्क साधला. ऑक्टोबर 2024मध्ये मणिराम आणि पूजा पहिल्यांदा एकमेकांना भेटले. दोघांनी एकत्र बसून एकमेकांसोबत सविस्तर संवाद साधला. मणिरामचे आधीपासूनच लग्न झाले होते आणि त्याला 2 मुली होत्या. मात्र त्याची बायको टिप्पी देवीसोबत त्याचे संबंध नीट नव्हते. बायको त्याला सोडून आपल्या माहेरी शिवखर येथे राहत होती. या परिस्थितीत मणिरामने बायकोपासून घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. दोघांनाही घटस्फोट हवा होता. मणिराम सन 2013 पासून बायकोपासून वेगळा राहत होता. त्याच्याही मनात हेच होते की जर एखादा घटस्फोटित आणि समवयस्क महिलेशी लग्न झाले तर त्याचा संसार पुन्हा उभा राहील. जेव्हा त्याने वर्तमानपत्रात पूजाची जाहिरात पाहिली तेव्हा तो स्वतःला आवरू शकला नाही आणि तिला त्याने भेटायला बोलावले. मणिरामचे वय 38 वर्षे होते. पूजा त्याच्यापेक्षा 1 वर्षाने लहान म्हणजे 37 वर्षाची होती. दोघेही सरकारी नोकरीत होते. पूजा दिसायला सुंदर होती म्हणून ती मणिरामला आवडली. मणिरामने सुरुवातीला स्पष्ट सांगितले होते की बायकोपासून घटस्फोट झाल्यानंतरच तो लग्न करेल. पूजाने ही अट मान्य केली होती. यानंतर दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि संवाद सुरू केला. सोशल मीडियावर देखील त्यांच्यामध्ये चॅटिंग सुरू झाली. जेव्हा अंगणवाडीमध्ये सुट्टी मिळायची तेव्हा पूजा खंडेला येथून बाडमेरला जात होती. मणिरामचे घरचे लोक चवा गावात राहत होते. मणिराम मात्र बाडमेर शहरातील शिवनगर कॉलनीतील आपल्या घरात एकटाच राहत होता. तो बाडमेरपासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर दसाई गावातील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होता. तो दररोज बाडमेरहून दसाई आणि दसाईहून बाडमेर असा ये जा करत होता. पूजा जेव्हा जेव्हा बाडमेरला यायची तेव्हा ती शिवनगरमधील त्याच घरात थांबत असायची. हळूहळू दोघेही एकमेकांना आवडू लागले होते आणि लग्न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. याच दरम्यान त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध देखील निर्माण झाले होते. कधी मणिराम खंडेला सिकर येथे पूजाला भेटायला जायचा तर कधी पूजा बाडमेरला पोचायची. लग्न न होता शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर दोघेही खुलेपणाने एकमेकांना भेटू लागले. ते एकत्र फिरायला बाहेरही जाऊ लागले. सुमारे 6 महिन्यातच मणिरामचे मन भरू लागले आणि त्याला पूजा आता कंटाळवाणी वाटू लागली. तरी देखील तो लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत शरीर संबंध ठेवत राहिला. सुमारे 4 महिन्यापूर्वी जेव्हा पूजाने लग्नाचा दबाव वाढवला तेव्हा मणिरामने पुन्हा तेच सांगायला सुरुवात केली की बायकोपासून घटस्फोट झाल्यानंतरच तो लग्न करेल. हे ऐकून पूजा प्रचंड संतापली. तिने त्याला धमकी दिली की जर त्याने लग्न केले नाही तर त्याचे परिणाम चांगले होणार नाही. मणिरामला हे माहीत होते की जर पूजाने त्याच्याविरुद्ध बलात्कार किंवा लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला तर त्याची सामाजिक प्रतिष्ठा आणि नोकरी दोन्हीही धोक्यात येऊ शकतात. याच भीतीपोटी त्याने हळूहळू पूजापासून दूर राहायला सुरुवात केली. मात्र पूजा त्याला इतक्या सहज सोडणारी नव्हती. मणिरामने तिचे फोन नंबर ब्लॉक केले तेव्हा ती इतर नंबरवरून फोन करून त्याला धमकावू लागली. ती वारंवार म्हणायची की तिने त्याच्यावर विश्वास ठेवून आपले शरीर त्याला दिले आहे आणि आता अशा प्रकारे तिला सोडून देणे ती कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. याच कारणामुळे दोघांमधील तणाव आणखी वाढत गेला. पूजाची सततची जिद्द मणिरामला पूर्णपणे त्रस्त करून टाकत होती. याच कारणामुळे तो तिच्यापासून टाळाटाळ करू लागला होता. मणिरामचे हे वर्तन पूजाला अजिबात आवडले नव्हते. यावेळी पूजाने ठाम निर्णय घेतला होता की ती मणिरामच्या कुटुंबियांना भेटून त्यांच्यासमोर आपल्या आणि मणिरामच्या नात्याबद्दल सर्व काही सांगणार आणि लग्नाची गोष्ट पक्की करूनच परत येणार. 10 सप्टेंबर रोजी पूजा खंडेला शिखर येथून बाडमेरला पोहोचली. तिथे ती आपल्या प्रियकर मणिरामला भेटली. तिथे पुन्हा तिने लग्नाचा विषय काढला. ती सलग 4 दिवस बाडमेरमध्ये आपल्या प्रियकरासोबत राहिली. या काळात दोघांमधील शारीरिक संबंध पुन्हा निर्माण झाले. पूजाने मणिरामला सांगितले की त्याने तिला आपल्या कुटुंबियासोबत भेट करून द्यावी जेणेकरून लग्नाची गोष्ट पक्की करता येईल. मात्र मणिरामने कुटुंबियांशी भेट करून देण्यास स्पष्ट नकार दिला. हे ऐकून पूजा प्रचंड संतापली. ती थेट चवा गावातील पोलीस चौकीत पोहोचली. तिने तेथील चवा गावचा रहिवासी आपला प्रियकर शिक्षक मणिराम याच्या विरुद्ध तक्रार केली. तिने आरोप केला की मणिरामने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि आता कुटुंबियांशी भेट करून देण्यास टाळाटाळ करत आहे. यावर चौकी इन्चार्जने मणिरामला फोन करून पोलीस चौकीत बोलावले. मणिराम पोलीस चौकीत पोहोचला. त्याने पोलिसांना सांगितले की त्याचा घटस्फोटाचा खटला अद्याप न्यायालयात सुरू आहे. याच कारणामुळे तो सध्या तिला कुटुंबियासोबत भेट करून देऊ शकत नाही. तो म्हणाला की बायकोपासून घटस्फोट मिळाल्यानंतर तो पूजासोबत लग्न नक्की करेल.
चौकी इंचार्ज आणि तिथे उपस्थित असलेल्या इतर लोकांनीही मनिरामची बाजू योग्य असल्याचे मान्य केले. या परिस्थितीत पूजाने कोणतीही लेखी तक्रार नोंदवली नाही. ती मनिरामसोबतच पोलीस चौकीतून बाहेर आली. दोघेही चवा गावातून बाडमेरमधील शिवनगर कॉलनीच्या मनिरामच्या घरी पोहोचले. घरी पोहोचल्यानंतर मनिरामने पुन्हा तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र पूजा या गोष्टीने खूपच नाराज होती की मनिरामने तिला कुटुंबियांशी का भेट करून दिली नाही. पुढच्या दिवशी 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी पुन्हा एकदा लग्नाच्या विषयावरून मनिराम आणि पूजा यांच्यात जोरदार भांडण झाले. हे भांडण इतके वाढले की मनिरामचा राग अनावर झाला. त्याने घरात ठेवलेला लोखंडी साठ सरिया उचलला आणि पूजाच्या डोक्यावर सलग अनेक वार केले. तिच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहू लागले. काही वेळ ती तडफडत राहिली आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला. पूजाचा मृतदेह पाहून मनिराम घाबरून गेला. त्याच्या डोळ्यासमोर जेल उभा राहिला. तेव्हा त्याने असा विचार केला की मृतदेहाची विल्हेवाट लावली तर कदाचित जेलमधून जाण्यापासून वाचता येईल. त्याने पूजाचा मृतदेह उचलला आणि घराबाहेर उभी असलेली तिची ऑल्टो कार उघडली. त्याने मृतदेह ड्रायव्हरच्या सीटवर बसवला आणि कारचे दार बंद केले. त्यानंतर गाडीला धक्का देऊन ती रस्त्याच्या कडेला खाली उतरला. मनिरामला गाडी चालवता येत नव्हती म्हणून तो मृतदेह लांबपर्यंत नेऊ शकला नाही. गाडी रस्त्याखाली ढकलून तो पुन्हा घरी परत आला. भीतीमुळे त्याचे संपूर्ण शरीर थरथर कापत होते आणि त्याला काही पण सुचत नव्हते. तेव्हा त्याच्या डोक्यात वकिलाचा सल्ला घेण्याचा विचार आला. सकाळी 5:45 वाजता मनिरामने आपल्या वकिलाला फोन करून संपूर्ण हकीकत सांगितली की त्याच्या हातून एका महिलेची हत्या झाली आहे आणि आता पुढे काय करावे. हे ऐकून वकिलाने त्याला पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचा सल्ला दिला. वकिलाने असेही सांगितले की तो स्वतः पोलिसांना घटनेची सर्व माहिती देईल. यानंतर सोमवार 15 सप्टेंबर रोजी सकाळी 7:30 वाजता वकिलाने थाना रिको बाडमेर येथे फोन करून आपली ओळख सांगत माहिती दिली की शिवनगर कॉलनीत पूजा नावाच्या महिलेची हत्या झाली आहे. तिचा मृतदेह आल्टो कारमध्ये आहे आणि ही हत्या सरकारी शिक्षक मनिराम याने केली आहे. सकाळी लवकरच महिलेच्या हत्येची माहिती मिळताच पोलीस अधिकारी मनोज कुमार पोलीस पथकासह सुमारे 15 मिनिटात घटनास्थळी पोहोचले. रस्त्यालगत उभ्या असलेल्या ऑल्टो कारमध्ये ड्रायव्हरच्या सीटवर एका महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह होता. घटनास्थळी मृत महिलेचा मोबाईल फोनही आढळून आला. पोलीस अधिकारी मनोज कुमार यांनी तात्काळ आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच CO सिटी रमेश कुमार, SP जसाराम बोस आणि SP नरेंद्र सिंग मीना हेही काही वेळात घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी महत्त्वाचे पुरावे गोळा केले. पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने तपासणी केली. मृतदेहाची अवस्था पाहता असे स्पष्ट दिसत होते की हत्या दुसऱ्याच ठिकाणी झाली होती आणि नंतर तिचा मृतदेह ड्रायव्हरच्या सीटवर ठेवण्यात आला होता. गाडीच्या आजूबाजूला रक्ताचे डागही पोलिसांना आढळून आले. त्यानंतर पोलीस जवळच असलेल्या मनिरामच्या घरात गेले. तिथे घराच्या आतही रक्ताचे ठसे दिसून आले. त्यावरून पोलिसांना तात्काळ समजले की हत्या घरातच झाली होती आणि नंतर मृतदेह गाडीत ठेवून रस्त्याखाली गाडी ढकलण्यात आली होती, जेणेकरून हा प्रकार अपघातासारखा वाटावा. पोलिसांनी संपूर्ण कायदेशीर कारवाई पूर्ण करून मृतदेह बाडमेर जिल्हा रुग्णालयाच्या मॉर्चरीत ठेवला. तपासादरम्यान मृत महिलेबाबत माहिती समोर आली की तिचं नाव पूजा होतं. ती झुंझुनू जिल्ह्यातील सूरजगड पोलीस ठाणे क्षेत्रातील काशनी गावाची रहिवासी होती. पोलिसांनी तात्काळ झुंझुनू SP कार्यालयासोबत संपर्क साधून या घटनेची माहिती दिली आणि तिच्या मृत महिलेच्या कुटुंबियांना देखील माहिती दिली. पूजाच्या हत्येची बातमी मिळताच काशनी गावात शोककळा पसरली. मृत महिलेच्या घरात रडरड सुरू झाली. पूजाचा भाऊ आपल्या इतर नातेवाईकांसह बाडमेरकडे निघाला. बाडमेर हे गावापासून सुमारे 600 किलोमीटर दूर होते म्हणून त्यांना तिथे पोहोचायला बराच वेळ लागला. दरम्यान रिको पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपी शिक्षक मनिराम याला 15 सप्टेंबर 2025 रोजीच ताब्यात घेतलं होतं. पोलीस चौकशी दरम्यान मनिरामने आपल्या प्रेयसी पूजाची हत्या केल्याचं स्वतः कबूल केलं. 16 सप्टेंबर 2025 रोजी मृत महिलेचं कुटुंब बाडमेरला पोहोचलं. ते पोलीस अधिकारी मनोज कुमार सांबरिया यांना भेटले. पोलिसांनी त्यांना घटनास्थळी नेलं आणि संपूर्ण घटनास्थळ दाखवलं. मॉर्चरीमध्ये पूजाचा मृतदेह पाहताच तिचा भाऊ धर्मपाल आणि सुरेंद्र फुटून रडू लागले. त्याच दिवशी 16 सप्टेंबर 2025 रोजी धर्मपाल रहिवासी काशनी गाव पोलीस ठाणे सूरजगड जिल्हा झुंझुनू यांनी आपल्या लहान बहीण पूजा जाट हिच्या हत्येची लेखी तक्रार शिक्षक मनिराम याच्याविरुद्ध नोंदवली. तक्रार नोंद झाल्यावर पोलिसांनी आरोपी मनिरामला औपचारिकरित्या अटक केली.
मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. कुटुंबियांनी मृतदेह गाव काशनी येथे नेला आणि तेथे अंत्यसंस्कार केले. आरोपी शिक्षक मणिराम याला 17 सप्टेंबर 2025 रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. न्यायालयाने आरोपी मणिरामला 2 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. पोलीस कोठडीत घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपीची सखोल चौकशी सुरू केली. या चौकशीत या हत्याकांडाची संपूर्ण पार्श्वभूमी हळूहळू समोर येऊ लागली. राजस्थानच्या बाडमेर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर चवा नावाचे एक गाव आहे. हे गाव सदर पोलीस ठाणे बाडमेर या हद्दीत येते. याच गावात कीर्तिराम जाट आपल्या कुटुंबासोबत राहत होता. शेती करून कीर्तिराम जाट यांनी आपल्या मुलाला चांगले शिक्षण दिले. त्याचा परिणाम असा झाला की शिकून मणिराम सरकारी शिक्षक झाला. सरकारी शिक्षकाची नोकरी लागल्यानंतर मणिरामसाठी लग्नाची अनेक स्थळे यायला लागली. सन 2008 मध्ये मणिरामचे लग्न बाडमेर जिल्ह्यातील शिवखर गावातील टिपू देवी हिच्यासोबत करण्यात आले. लग्नानंतर पहिल्याच रात्री जेव्हा मणिरामने आपली नववधू टिपू देवीला पाहिले तेव्हा त्याला आतून मोठा धक्का बसला. जशी सुंदर बायको तो मनात अपेक्षित करत होता तशी टिपू देवी नव्हती. मणिरामने ही भावना मनातच दडपून ठेवली. तो टिपू देवीसोबत लग्न बंधनात अडकला होता, म्हणून हे नाते निभावणे त्याची मजबुरी बनली होती. टिपू देवीपासून मणिरामला 2 मुली झाल्या. त्या मुली सध्या 16 आणि 14 वर्षाच्या आहे. मुलीच्या जन्मानंतर नवरा बायकोमधील दुरावा वाढत गेला. मणिरामने आपल्या बायकोला कसलाही मान देत नव्हता. लहान सहान कारणावरून तो तिला टोमणे मारायचा. तिच्या रंगरूपावरून तिला हिणवायचा. हळूहळू दोघांमधील तणाव इतका वाढला की 2013 साली टिपू देवी आपल्या माहेरी शिवकर गावात जाऊन राहू लागली. मणिरामने बायकोला परत आणण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. टिपू देवीने देखील नवऱ्याला आपल्या आयुष्यातून पूर्णपणे काढून टाकले होते. गावात सामाजिक पंचायतही बसली, पण दोघांचे मन पुन्हा कधी जुळले नाही. शेवटी दोघांनीही वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. टिपू देवी आपल्याच माहेरी राहू लागली. मणिरामची इच्छा होती की त्याने दुसरे लग्न करावे, मात्र पहिली बायको टिपू देवीपासून घटस्फोट मिळेपर्यंत दुसरे लग्न करणे कायदेशीररित्या शक्य नव्हते. म्हणून मणिरामने फॅमिली कोर्टात टिपू देवी विरुद्ध घटस्फोटाचा दावा दाखल केला. या घटस्फोटाचा खटला अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. झुंझुनू जिल्ह्यातील सूरजगड पोलीस ठाणे क्षेत्रात काशनी नावाचे एक गाव आहे. या काशनी गावात लिखनराव जाट आपल्या कुटुंबासोबत राहत होते. लिखनराम जाट सेनेमधून निवृत्त झाले होते. त्यांना एकूण 8 मुले होती. 8 मुलांपैकी पूजा 7व्या क्रमांकाची होती. सर्व भावंडांमध्ये पूजा सर्वात हुशार होती. तिने काशनी गावातून 8वी पर्यंतचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तिला शहरात पाठवण्यात आले होते. शिक्षण सुरू असतानाच पूजाची राजस्थान पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर निवड झाली. मुलीला सरकारी नोकरी मिळाल्यामुळे आईवडील खूप आनंदी झाले. त्यांनी त्याच वेळी तिच्यासाठी योग्य वर शोधण्यास सुरुवात केली. 9 जुलै 2011 रोजी पूजाचे लग्न पिलानी पोलीस ठाणे हद्दीतील लिखवा गावातील विकास जाट याच्यासोबत करण्यात आले. लग्नानंतर पूजा जेव्हा सासरी पोहोचली तेव्हा तिला तेथील वातावरण अजिबात आवडले नाही. तिला नवरा विकासही मनापासून आवडला नाही. मुलीच्या लग्नानंतर 3 वर्षांनी 2014 साली हृदयविकाराच्या झटक्याने लिखनराम जाट याचे निधन झाले. पूजाला तसा जीवनसाथी हवा होता, तसा विकास नव्हता. पूजा बहुतेक वेळा आपल्या ड्युटीवर राहत होती आणि सासरी जात नव्हती. विकासचं लग्न झालेले असून देखील तो एकट्याचं जीवन जगत होता. तो बायकोला आपल्यासोबत घरी आणू इच्छित होता, पण पूजा त्यासाठी तयार नव्हती. एके दिवशी पूजाने नवरा विकासला स्पष्ट शब्दात सांगितले की हे तिने लग्न फक्त कुटुंबियाच्या इच्छेसाठी केलं होतं, पण आता ती त्याच्यासोबत राहू शकत नाही. विकासने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण पूजा आपल्या निर्णयावर ठाम राहिली. पूजाचा पोलीस नोकरीतूनही मन उडाले होते. तिने अंगणवाडी सुपरवायझर पदासाठी अर्ज केला. या पदावर तिची निवड झाली. त्यानंतर तिने पोलीस नोकरी सोडली आणि शिकर जिल्ह्यातील खंडेला येथे अंगणवाडी सुपरवायझर म्हणून ती काम सुरू केलं. पूजाने सन 2019 मध्ये नवरा विकास पटवून कायदेशीर घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर ती खंडेला येथे राहू लागली. नवऱ्यापासून वेगळी झाल्यानंतर पूजाला एका चांगल्या जीवनसाथीची गरज भासू लागली. याच विचारातून ऑगस्ट 2024 मध्ये तिने वर्तमानपत्रात एक वैवाहिक जाहिरात प्रकाशित केली. त्या जाहिरातीत असे नमूद करण्यात आले होते की एका घटस्फोटित महिलेला घटस्फोटित आणि सरकारी नोकरी करणारा सेम वयाचा जीवनसाथी हवा आहे.
ही जाहिरात सरकारी शिक्षक मणिराम याने पाहिली. त्याने दिलेल्या मोबाईल नंबरवर पूजाशी संपर्क साधला. पूजाकडे अनेक जणांचे फोन आले, पण तिला मणिरामच सर्वात योग्य वाटला. मणिराम हा सरकारी शिक्षक होता आणि दोघांचे वय जवळपास समान होते. याच कारणामुळे दोघांमधील जवळीक हळूहळू वाढत गेली. मागील 3 ते 4 महिन्यांपासून मणिराम पूजापासून दूर राहू लागला होता. 15 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी पुन्हा एकदा लग्नाच्या विषयावरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी मणिरामचा हा राग पूर्णपणे अनावर झाला. त्याने लोखंडी जाड सरिया उचलून पूजावर सलग अनेक वार केले. या हल्ल्यात पूजाचा जागीच मृत्यू झाला. पोलीस कोठडीत मुदत पूर्ण झाल्यानंतर 19 सप्टेंबर 2025 रोजी पोलिसांनी आरोपी मणिरामला पुन्हा न्यायालयात हजर केले आणि 1 दिवसाची कोठडी मागितली. न्यायालयाने ही मागणी मान्य केली आणि मणिरामला पुन्हा पोलीस कोठडीत पाठवले. पोलीस चौकशी दरम्यान आरोपीच्या सांगण्यावरून हत्या करण्यासाठी वापरलेला लोखंडी सरिया जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे रक्ताने माखलेली निवार आणि जळलेल्या गादीचे तुकडे देखील पोलिसांनी जप्त केले. त्यानंतर 20 सप्टेंबर 2025 रोजी आरोपी मणिरामला न्यायिक दंडाधिकारी बाडमेर यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला बाडमेर कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.